कसे करा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलित वंचित शोषित यांना दिलेला एक मूलमंत्र आहे. पण याच मूलमंत्राचा कुठंतरी पायमल्य होताना दिसतोय. ज्यावेळेस आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की शिकायचा अधिकार आहे, आपल्याला शिकलं पाहिजे, संघटित व्हायला पाहिजे आणि संघर्ष केलं पाहिजे. पण शिक्षण घेणाऱ्या जे विद्यार्थी आहेत त्यांच्यावर गदा आणण्याचा प्रयत्न पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांनी घेतलेला आहे. कारण का की इयत्ता 4थी आणि 7वीसाठी शिष्यवृत्तीसाठी परीक्षेसाठी मराठी उर्दू माध्यमसाठी पुस्तकं खरेदी करून त्यांना देणं गरजेचं होतं, ज्याची परीक्षा 26 एप्रिल रोजी होणार आहे. म्हणजे अवघ्या 3-4 दिवसच राहिले. पण या अनुषंगाने पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका शिक्षण विभागांनी जे 4थी आणि 7वीसाठी जे शिष्यवृत्तीसाठी जे पुस्तकं खरेदी करायचे होते त्यांनी अद्याप खरेदी केलेले नाही. त्यांचं म्हणणं असं आहे की त्यांच्याकडं ते फॉर्मॅट अवेलेबल नाही आहे. आम्ही फॉर्मॅटसुद्धा त्यांना अवेलेबल करून दिलं. ते नमुने होते या 4थी आणि 7वी वर्गासाठी, ते नमुने देऊनसुद्धा त्यांनी कोणत्याही प्रकारचे पुस्तकं त्यांनी अवेलेबल करून दिले नाही आणि त्या मुलांना वाटप करण्यात आलेलं नाही. त्याच अनुषंगाने शिक्षण आयुक्त, महाराष्ट्र राज्य पिंपरी चिंचवडचे महानगरपालिकेचे आयुक्त, महापौर, प्रशासकीय अधिकारी आणि राज्य अल्पसंख्याक आयोगाचे सदस्य वसीम हुरान यांना आपण लेखी स्वरूपात या सगळ्यांची तक्रार केलेली आहे. यांच्याकडून खुलासा मागण्यात यावा यासाठी आम्ही विनंती अर्ज केलेली आहे. आणि संबंधित जे काय अधिकारी याच्यामध्ये दोषी असतील त्या दोषींवर कारवाई झाली पाहिजे अशी लोकशाही युवा फाउंडेशनच्या वतीने मागणीसुद्धा केलेली आहे. आपण म्हणत आहेत की इथं या देशामध्ये, राज्यामध्ये हिंदू धोक्यामध्ये आहे, हे सगळं काही बोलणारे जे लोक आहेत, आज अल्पसंख्याक समाजावर जे अत्याचार होते, अल्पसंख्याक समाजाला, या मुस्लिम समाजाच्या विद्यार्थ्यांना जे शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी जाणून बुजून कुठंतरी भेदभावपूर्ण हे जे काही कृत्य केलं जाते हे आम्ही कुणाला सांगायचं. सरकार याच्यावर काही कठोर कारवाई करणार आहे का? या संबंधित अधिकाऱ्यांवर काही कारवाई होईल का? हीच अपेक्षा आपण इथल्या जे शिक्षण संचालक आहेत, शिक्षण आयुक्त आहेत महाराष्ट्र राज्याचे, यांना आज आपण निवेदन दिलेलं आहे. यापूर्वी आपण पिंपरी चिंचवड आणि पुणे महानगरपालिका शिक्षण विभागाचे जे काही प्रशासकीय अधिकारी होते, शिक्षण अधिकारी होतं, त्यांनासुद्धा आपण फोनवरूनसुद्धा संपर्क केला होता आणि त्यांना लेखी स्वरूपातसुद्धा निवेदन दिलेलं आहे. पण त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडं फॉर्मॅट नाही आहे, वेळ तेवढं नाही आहे, तर आम्ही ते देऊ शकत नाही, ते स्पष्टपणे सांगत आहेत. पण त्याच धर्तीवर ते इतर माध्यमासाठी ते पुस्तकं खरेदी करू शकतात, पण उर्दूच्या विद्यार्थ्यांसाठी ते पुस्तकं खरेदी करू शकत नाही. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. मी या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं सांगू शकतो की आज कोणता समाज, कोणतं वर्ग खतरेमध्ये आहे हे आपण जाणून घेतलं पाहिजे. कोणत्या रीत्या आपल्यावर बहिष्कार केले जाते. आज हा जे बहिष्कार आलं आहे या शिक्षणापर्यंतसुद्धा आलेला आहे. हे दुर्भाग्यपूर्ण आहे. आपण या भारतात राहतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या भारतात राहतो आहे आणि या भारतामध्ये आपल्याला न्याय भेटत नाही आहे. हे कुठंतरी आम्हाला हे दुर्भाग्यपूर्ण सांगावं लागतं. हीच इथं खंत इथं व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद आणि जय महाराष्ट्र.